हॅलो फ्रेंड्स, आज आपण बॉक्सवरचा 7वा प्रकार बघणार आहोत. तर सुरू करूयात. सर्वात आधी आपल्याला 4 फिनिशिंग लाईन टाकून घ्यायच्यात. त्यानंतर पहिल्या 2 फिनिशिंग लाईन मधलं स्पेस फिल करून घ्यायचा आहे. त्यानंतर स्केप्सच्या 2 लाईन आपल्याला टाकून घ्यायच्यात. त्यानंतर मध्यभागी आपल्याला 2 लाईन्स टाकून घ्यायच्यात. डीप हाफ सर्कल घ्यायचा आहे पॉइंटेड. त्याला आपल्याला 3 पेटल्स टाकून घ्यायचे. त्याला जोडून आपल्याला अजून एक फूल काढून घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर मध्यभागी 3रं फूल काढून घ्यायचं. बाकी सर्व स्पेस आपल्याला फिल करून द्यायचा. याच डिझाईनला आपण 2 फिनिशिंग लाईन टाकून घेऊयात साईडून. स्कल्पच्या इथे एक लाईन टाकून घेऊयात. ही जी मधली डिझाईन टाकली आपण ती जरा ब्रॉड वर्क आहे म्हणून आपण साईडने चेक्स देऊयात. जेणेकरून खूप जास्त गर्दी वाटणार नाही आपल्या डिझाईनमध्ये. सुटसुटीत वाटेल. उठून डिझाईन आपली बॉक्स वर्कची. कधी बॉक्स वर्क किंवा मेहंदीचे डिझाईन काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण आतमध्ये डार्क वर्क करत असतो ब्रॉड, तेव्हा बाहेर हलके डिझाईन ठेवायचे आणि जर मध्ये हलके डिझाईन ठेवणार असू तर बाहेर डार्क वर्क करून घ्यायचं आहे. या चेक्सच्या 4ही बाजूला सेंटरला आपल्याला 4 डॉट्स देऊन घ्यायचे. तसं की इथं तुम्ही बघू शकता डॉट्स एकसारखे येणे अपेक्षित आहे. कोणते डॉट्स एकमेकांना चिटकणार नाही याची काळजी घ्यायची. या साईडने देखील आपल्याला सेम डिझाईन काढून घ्यायचे. बॉक्सवरची एंड लाईन काढून घेऊयात आपण.
शेवट 2 फिनिशिंग लाईन देऊन आपण आपली ही बॉक्स वर्क कंप्लीट केलं आहे. या ठिकाणी आपण आपल्या बॉक्स वर्कचा 8वा प्रकार पाहत आहोत. दोन स्कॅल्प्स लाईन टाकून घेऊयात. जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आपण हे पानांचा आकार घेऊन एक डिझाईन काढली होती इथं. तर आपण या ठिकाणी त्याच पद्धतीने स्ट्रोक्स टाकून घेणार आहोत. तर मी स्ट्रोक्स दाखवते तुम्हाला आपण कसे टाकतो. पहिले मिडला आपण 2 लाईन्स मारून घेऊयात. एक एकदम बारीक मिनी स्कॅल्प्सची लाईन टाकून घेऊयात. त्या पानांचा आकार आणि स्ट्रोक्स हे थोडे सारखे दिसत असले तर पण त्यात फरक आहे आणि यातील फरक आज आपण इथे बघणार आहोत. तर हे आहे स्ट्रोक्स. जिथे आधी आपण डॉट देऊन होल्ड करून मग खाली येताना हलका हात करणार आहोत. हे स्ट्रोक्स काढून झाल्यानंतर आपल्याला ते स्ट्रोक्स कव्हर करत एक डिझाईन काढून घ्यायचे. हा मधला स्पेस आपण कव्हर करणार आहोत फिल करून. या ठिकाणी आता आपण इथे स्पेस देऊन डिझाईन घेतली आहे हलके, म्हणून आपण साईडने ब्रॉड वर्क करणार आहोत. एक मिनी कोयरी काढून घेतली आपण आणि त्याला जोडून 2 स्कॅल्प्सच्या लाईन टाकून घेऊयात. तर हा होता आपला बॉक्स वर्कचा 8वा प्रकार. या ठिकाणी आपण आपल्या बॉक्स वर्कचा शेवटचा म्हणजेच 9वा प्रकार बघणार आहोत. तर सुरू करूयात.
जर तुम्ही आधीपासून व्हिडिओज पाहत आले आहात तर यापुढेही कंटिन्यू प्रयास करा, कारण आपल्याला बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सर्व याच ठिकाणी शिकायला भेटणार आहे. आणि जे कोणी नवीन क्लास बघत आहे त्यांनी मागील व्हिडिओज देखील बघून घ्यायचे आहेत आणि त्याचा सराव करायचा आहे, कारण त्याच बेसिक डिझाईन्सवर आपल्याला ॲडव्हान्स डिझाईन्स शिकायला भेटतात. आणि त्याचबरोबर आपल्या मैत्रिणींना, बहिणींना पण चॅनल शेअर करा, जेणेकरून ते त्याही क्लासचा फायदा घेऊ शकतात. यामध्ये मध्ये ज्या काही मी ॲडव्हान्स डिझाईन्स टाकते आहे, या देखील मी तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओजमध्ये शिकवणार आहे. या ठिकाणी आपण झिगझॅग चेक्स काढत आहोत, परंतु या प्रमाणात हे चेक्स आपण छोटे काढत आहोत. यादी जेव्हा आपण स्मॉल साईजमध्ये चेक्स काढतो तेव्हा आपल्याला त्यामध्ये डॉट्स देणे आवश्यक नसते. डॉट्स नाही दिले तरी आपली डिझाईन उठून दिसते, जे की तुम्ही या ठिकाणी फरक बघू शकता. तर हा होता आपल्या बॉक्सवरचा 9वा प्रकार.